चला मंडळी, नमस्कार. आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अंडा करी बनवतोय. तर चला आपण बघूया, एकदम अगदी 5 मिनिटाच्या आतील होणारी अंडा करी. चला आता मी तुम्हाला दाखवते रेसिपी. चला मंडळी, आता आपण ही कढई ठेवून घेतलेली आहे, बघू शकता. आता आपण त्यात तेल टाकून घेऊया. एक पूर्ण अशी छोटी वाटी भर तेल. तेजपान टाकून घेऊया थोडेसे जिरे, हिंग, अर्धा चमचा आपली अद्रक लसूण हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट. आता हे मिक्स करून घेऊया. आणि नेहमीप्रमाणे आपलं हे असं वाटण केलेलं असतं कांदा खोबरं, ते कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. आता हा मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत, असं दाणेदार होईपर्यंत परतवून घेऊया. छान एकदम झटपट होणारी अंडा करी. आणि मी तुम्हाला अंडे पण दाखवते. आपण अंडे कसे कापून आणि कसे फ्राय करून टाकायचे, म्हणजे भाजी खूप मस्त होते आणि अगदी तो अंड्यातला बलक पण म्हणजे असा भाजीमध्ये सुटत नाही. आणि आपण फोडी करून टाकणार आहे, म्हणजे कसं आहे, आता अंडा करी म्हटली की अख्खे अंडे टाकले जातात. जर समजा 2 फोडी करून टाकल्या ना, तर त्या भाजीला छान टेस्ट येते. चला मी तुम्हाला दाखवते पुढे की कसं टाकायचं. चला आता आपला मसाला बघू शकता भाजत आलेला आहे. बघा कडेने आता छान तेल सुटलेलं आहे. चला आता आपण मसाले टाकून घेऊया. चला असं थोडंसं लाल मिरची पावडर, आपण 8 अंड्यांची भाजी करतोय त्या हिशोबाने. गरम मसाला तेवढाच, थोडीशी चिमूटभर हळद. आता हे मसाला छान असा परतवून घेऊया. चला मसाला छान परतवत आलेला आहे. आता आपण असं गरम पाणी करून घेतलेलं होतं एकीकडे, ते आता थोडंसं आता याला तडका मारून घेऊया. तसंच एकीकडे आता हा तव्याचा गॅस आपण चालू करून घेऊया. आपल्याला अंडे फ्राय करून मग टाकायचे करीमध्ये. तवा गरम होऊ देऊया आपण. आता मसाला छान आता हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. अजून थोडंसं पाणी ॲड करू आपण. चला आता बघू शकता आपल्या मसाल्याला तर छान तेल सुटलेलं आहे. मसाला अजून थोडासा फ्राय होतो तोपर्यंत आता बघा आपला तवा पण छान गरम झालेला आहे. तव्यावर आता असं आपण थोडंसं असं बाजूबाजूने असं तेल टाकून घेऊया. आणि मी हे असं एका अंड्याचे असे असं उभं अंडा असं कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर असे रचून द्यायचे पूर्ण. चला बघा सर्व अंडे आता आपण असे फ्राय करून घेऊया. आणि परत लगेच असे एक साईड भाजले की थोडेसे असे ब्राऊन झाले की लगेच दुसरी साईड पण तशीच आपल्याला परतवून घ्यायची आहे, तसेच फ्राय करून घ्यायचे. सर्व अंडे एकदा पुन्हा आपल्याला असे पलटवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा असं थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे. चला अंडे छान फ्राय झालेले. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि या ग्रेव्हीमध्ये आता आपल्याला हे अंडे असेच डायरेक्ट टाकून घ्यायचे आहेत, त्याच्यातलं तेल पण. चला आता हे असे थोडेसे मसाल्यात परतवून घेऊया. चला बघू शकता अंडे आता छान सर्व आपण परतवून घेतले मसाल्यात. ज्यांना नुसता असा थिक ग्रेव्ही मसाला जरी खायचा असेल तरीसुद्धा खूप छान लागतं हे. मस्त चविष्ट असं चपातीसोबत राईससोबत खूप मस्त लागतं हे अंडा मसाला असा. आणि याला आपण करी पण करू शकतो किंवा अशी ग्रेव्ही पण खाऊ शकता तुम्ही, ज्यांना जशी आवड तशी. आता चवीनुसार आता आपण म्हणजे असं मीठ ॲड करून तुम्ही लगेच खायला सर्व पण करू शकता. पण मग आता मला त्याच्यात थोडासा रस्सा वाढवायचा आहे, तर मी रस्सा वाढवणार आहे. तर चला थोडासा रस्सा वाढवून घेऊया.
ही झाली आता आमची अंडा करी. मी जशी मगाशी तुम्हाला म्हटली तर तुम्ही त्या पद्धतीनुसार पण ती ग्रेव्ही खाऊ शकतात. ती पण खूप अप्रतिम आणि खूप चवीला खूपच मस्त लागेल. चला आता आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया. आणि एकदा चाळून देऊया भाजी. आता थोडीशी तरी येईपर्यंत मीडियम गॅसवर आता आपण उकळू देऊया. चला बघू शकता आता आपली अंडा करी छान मीडियम गॅसवर उकळून घेतली आपण. मस्त छान तरी पण आलेली. आता थोडीशी आपण त्याच्यात कोथिंबीर घालूया. चला अंडा करी आपली रेडी. अगदी 5 मिनिटात रेडी झाली ही अंडा करी. चला मंडळी, आपली आजची अंडा करी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आणि खूप छान मस्त अंडा करी एकदम पटकन अगदी 3-4 मिनिटात होणारी आहे. पण तरी आपल्याला ते व्हिडिओमुळे वेळ लागतो. मस्त असंच कांदा खोबऱ्याचं वाटण करून मस्त फ्रीजमध्ये ठेवायची. गडबड असली का लगेच पटकन आपली ही भाजी होते छान. मस्त अंडे बॉईल करायचे आणि असे या पद्धतीने अंडे फ्राय करायचे. या पद्धतीने जर अंडे फ्राय केले ना भाजी खूपच मस्त येते ही भाजी. आणि खूपच म्हणजे खूप छान भाजी होते ही. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओ शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुम्हाला रोजच्या रेसिपीज बघायला मिळतील. आणि आमच्या रेसिपीज कसे वाटतात ते कळवत चला. कारण खूप म्हणजे कसं आहे छान वाटतं जर कमेंट केलं ना तुम्ही की आजचे व्हिडिओ कशी झाली काय झाली तर मस्त वाटतं. तर चला आता आजची तुम्हाला आता आपण भाजी बघूया आपली आजची कशी झाली भाजी. मस्त खूपच छान तरी पण मस्त आलेली भाजीला. एक नंबर. खूपच अप्रतिम टेस्ट झालेली भाजीची. तुम्ही करा मैत्रिणींनो आणि असाच सपोर्ट करत राहा. तुमचा अभिप्राय तुमच्या कमेंट बोलायच्या आहेत तर करत राहा. चला धन्यवाद.